नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। अमित शाह हे अकोल्याच्या जलसा हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। अमित शाह विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस तसेच बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठकही आज होणार आहे। अमित शाह हे आज विदर्भ दौऱ्यावर विदर्भातील 6 मतदारसंघांचा अमित शाह आढावा घेतील। सध्या अमित शाह अकोल्याच्या जलसा हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक होणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय तपशील? नक्कीच भाजपचं मिशन विदर्भ सुरू झालेलं आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अकोल्याच्या हॉटेल जलसामध्ये भाजपची एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी सुरू झालेली आहे। 6 लोकसभा मतदारसंघातील जवळपास 600 पदाधिकारी, आमदार आणि काही खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून कसा आणायचा याची रणनीती जी आहे ती या ठिकाणी ठरवली जाणार आहे। विदर्भामध्ये 10 लोकसभेच्या जागा आहेत आणि त्यापैकी 6 महत्त्वाच्या मतदारसंघाची त्या क्लस्टरची एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सगळे या ठिकाणी महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। त्यासोबतच 600 महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। याच बैठकीमध्ये अमरावतीचा भावी उमेदवार कोण असेल याबाबत सुद्धा चर्चा होणार आहे। निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे। त्यापूर्वी ही महत्त्वाची बैठक चंद्रपूर, वर्धा, या ठिकाणी अमरावती, अकोला, बुलढाणा या मतदारसंघाची, यवतमाळ, वाशिम या मतदारसंघाची ही बैठक आहे आणि या बैठकीची सुरुवात झालेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। कुठल्याही पदाधिकाऱ्याला, आमदाराला आत मोबाईल घेऊन प्रवेश दिला जात नव्हता। सगळे मोबाईल जे आहे ते बाहेर ठेवण्यात आलेले आहे। कडेकूट सुरक्षा व्यवस्था, ही तुम्ही सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी बघा। या ठिकाणी पावलोपावली पोलिसांना अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, कारण की विदर्भ हा गेल्या 2014च्या निवडणुकीपासून भाजपचा गड राहिलेला आहे आणि तो गड यावेळेसही कायम राहावा याची रणनीती जी आहे ती या ठिकाणी आखली जात आहे आणि आपण बघू शकतो त्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची क्लस्टर बैठक या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या ठिकाणी घेत आहेत। प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। ताकद कशी आहे, मित्रपक्षाचा उमेदवार उभा राहिला तर किती मतांनी निवडून येऊ शकतो, आपण काय सहकार्य करू शकतो किंवा आपले संभाव्य उमेदवार कोण याचा लेखाजोखा प्रत्येक मतदारसंघाचा या ठिकाणी पदाधिकारी घेऊन गेलेले आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी द्यावा असा अहवाल अमरावतीच्या काही पदाधिकारी घेऊन गेलेले आहे। महत्त्वाची बैठक भाजपसाठी मिशन विदर्भ असेल। गजानन, जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद।